श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सुप्रिया ऐसरे स्पर्धा परीक्षा संघर्ष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. कालची अपडेट सर्वांनीच बघितली असेल आय होप, आणि जर ज्यांनी कोणी बघितली नसेल तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे. त्या शुद्धीपत्रकामध्ये नेमकं काय सांगितलं हे आपल्या चॅनल थ्रू मी सर्वांना सांगणार आहे, आणि ते आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. सो या चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा. आणि त्याच पद्धतीने मी प्रत्येक गोष्ट टेलिग्रामवरती टाकत असते, प्रत्येक अपडेट टेलिग्रामवरती टाकत असते. सो टेलिग्राम चॅनल अजूनही कोणी जॉईन केलं नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सगळ्यांनी जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनल, म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट्स तिथे मिळतील. म्हणजे मी छोट्या छोट्या गोष्टींवर व्हिडिओज ऍक्च्युली नाही बनवत, कारण की तुमचाही वेळ वाया जातो आणि माझाही वेळ वाया जातो. सो कालची अपडेट घेऊन मी आता आली तुमच्या समोर. काल ऍक्च्युली वेटिंगची नवीन लिस्ट परत बाहेर पडली. लिस्ट म्हणता येणार नाही, ते एक शुद्धीपत्रक आहे, आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलंय की सुधारित जी अंतिम निवड यादी, अंतिम प्रतीक्षा यादी जी होती 11 ऑगस्टची, तर त्या लिस्टमध्ये त्यांनी त्या 30 जणांची नावं त्यांनी ऍड केली नव्हती, आणि ते काहीतरी त्यांचं तांत्रिक अडचणीमुळे, काय तांत्रिक चुकीमुळे ते झालं असं त्यांचं मत आहे. पण हे ऍक्च्युली खूप मोठी चूक आहे त्यांची, कारण की ते अक्षरशः मुलांच्या भावनेशी खेळतायत. आणि आता या भरतीत असं काहीच नाहीये की पहिल्यांदा घडते, सगळं आता नवीनच आहे. या भरतीत प्रत्येक गोष्ट नवीनच घडते काहीतरी. सो आता हे आपण असं पहिल्यांदा रिएक्ट नाही करू शकत की काहीतरी आत्ताच नेमकं पहिल्यांदाच झालंय. सो ही भरती सुरू झाल्यापासूनच नवीनच काय काय प्रत्येक गोष्ट घडतच आलेली आहे. तसंच आत्ताही झालंय की त्यांचं मत आहे की सुधारित अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये तर 30 मुलांची नावं ऍड नव्हती, काही त्यांच्या तांत्रिक चुकीमुळे. सो त्यांनी ती आता 30 मुलांची नावं ऍड केली आहेत, आणि त्या जागी जी 30 मुलं चुकीन त्यांची ऍड झालेली होती त्यांना त्यांनी वगळून टाकलंय. भाग 1 आणि भाग 2 असे 2 त्यांनी लिस्ट त्यात ऍड केलेले आहेत त्या शुद्धीपत्रकामध्ये. तुम्ही ते शुद्धीपत्रक नीट बघा. प्रत्येकाने आपापली जे 30 मुलांची नावं ऍड झाले त्यांनी ती नावं आपापली चेक करून घ्या. ऍक्च्युली जो भाग 1 आहे त्याच्यामध्ये त्यांनी नावं समाविष्ट, म्हणजे प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या मुलांची नावं आहेत ते भाग 1 मध्ये आहेत, आणि ज्यांना वगळून टाकलंय त्यांची नावं भाग 2 मध्ये आहेत. पण ऍक्च्युली सरकारचं ही खरंच खूप मोठी चूक झाली, आणि खरंच खूप त्यांनी चुकीचं वागलंय मुलांसोबत. कारण की अक्षरशः 1-2 चूक, म्हणजे 1-2 नावं मिसिंग झाली असतील ना तर समजू शकलो असतो, बाबा चला चुकून राहिले असतील, टायपिंग राहिलं असेल किंवा काहीतरी मिस्टेक झाली असेल. पण लिटरली त्यांची 30 नावांची यादी ते बोलतात की आमच्याकडनं राहिली, अशी कशी राहिली ना. आणि तुम्ही जे 30 मुलं नवीन घेतली मग त्या मुलांना तुम्ही डायरेक्टली काढून टाकतात, मग त्या मुलांचं काय होणार? ऑलरेडी ते इतके दिवसांपासून म्हणजे जागा वाढ या संदर्भात ती लोक खूप टेन्शन मध्ये आहेत, आणि चक्क असताना डायरेक्ट लिस्ट मधूनच बाहेर काढलं वेटिंगच्या. मग त्यांनी आता काय करायचं? सरकार खरंच काय चाललंय, सरकारची काय एवढे गडबड करतात? जर तुम्हाला, मला तर एवढंच मी म्हणेन सरकारला की जर तुमच्याकडनं चुका होऊ नये असं तुम्हाला वाटतंय ना तर प्रत्येक काम हळू करा, थोडा अजून वेळ घ्या चालेल, पण प्रत्येक गोष्ट प्रॉपर करा. तुम्ही मुलांच्या भावनेशी खेळू नका. ऍक्च्युली असं नाहीये की मी 30 मुलं समाविष्ट केलेत म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट आहे, किंवा बाकीचे युट्यूबर्स तुम्हाला असं वाटत असतील, असं नाहीये. कारण की त्या मुलांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेत आणि तिथपर्यंत पोहोचलेत, आणि त्यांची नावं जर लिस्टमध्ये नव्हती तर त्यांनी पण हातपाय मारले. शेवटी त्यांचा तो अधिकार होता. काही चुकीमुळे त्यांची नावं वगळून गेली असतील लास्ट टाइम, सो ती आता ऍड झालेली आहेत असं म्हणता येणार नाही. आणि मी एक गोष्ट सांगते की मी पहिल्यापासूनच सांगत आले, ऍक्च्युली वेटिंग आणि नवीन भरती या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण की मी कमेंट खूप मुलांचे बघते की कमेंटवर काही काही नवीन मुलं जी आहेत ना ती शक्यतो ती बोलतात की जागा वाढ नाही झाली पाहिजे, पण तुम्ही खूप चुकताय मुलांनो. कारण की आपण दुसऱ्यांचा असा वाईट विचार करू नये. ऍक्च्युली तुम्ही असा विचार करा, जर जागा वाढ झाली ना तर कॉम्पिटिशन कमी होईल नवीन भरतीत. कारण की जर नवीन भरतीत जी मुलं उतरणार ती हीच मुलं होती, जर जागा वाढ झाली तर ही मुलं सरळ निघून जाणार भरतीमध्ये, आणि नवीन भरती पूर्णपणे फ्रेश होणार. सो तुम्हाला तुमच्यात कॉम्पिटिशन, म्हणजे तुम्हाला थोडी कॉम्पिटिशन कमी मिळेल, तुम्हाला तुमचीच मुलं सर्व ओळखीची असतील. आणि आता ही मुलं ऍक्च्युली इतकी मेहनत करून वेटिंग पर्यंत पोहोचली आहेत, आणि जागावाढी 100% होणार आहे. 100% याचा अर्थ असं नाही की 8 ते 9 हजार पब्लिक वेटिंगला आहे म्हणजे सर्वांनाच घेणार, असं नाही आहे.
तर जागावाढ ही जवळजवळ 2 ते 2.5 हजारची आहे, ती जास्तीत जास्त 3-3.5 हजारची होऊ दे यासाठी मुलं धडपडतायत. मग बाकीच्यांनी काय करायचं हे त्यांनी वैयक्तिक ठरवायला हवं, कारण की प्रत्येक गोष्टच क्लिअर सांगायला हवी असं काहीच नसतं. कारण की मग मी एखादी गोष्ट क्लिअर करते किंवा रिअल फॅक्ट सांगते, पण तुम्हाला ते चुकीच्या अर्थाने तुम्ही घेता, मग मला पण हे ऍक्च्युली पटत नाही. सो मी तर एवढंच म्हणेन की बाकीचे जे कोणी आहेत नवीन भरतीवाले वगैरे त्यांनी आपली प्रॅक्टिस आणि अभ्यास दोन्ही गोष्टी चालू ठेवा. जर तुम्ही वाट बघत बसला असाल की भरती येऊ आणि त्याच्यानंतर भरती येऊ दे त्याच्यानंतर आम्ही तयारीला लागू, तर तुम्ही खूप मोठी चूक करताय आणि तुम्ही चुकताय लिटरली. मग तुम्ही वाट बघण्यात पण काहीच अर्थ नाही नवीन भरतीची, कारण की तुमचा जो प्रॅक्टिसचा जो वेळ होता तो निघून जाणार आहे. सो काहीच उपयोग नाही या गोष्टीचा. तर मग ऍक्च्युली ज्यांना कोणाला तर लिस्टमधून वगळण्यात आले तेच मुलांना, त्यांच्या सोबत आम्ही नेहमीच आहोत. तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर नक्की सांगा. हे चॅनल आणि या चॅनलवरती असणारी आमची पूर्ण फॅमिली तुम्हाला नेहमीच सपोर्ट करेल. आणि वेटिंग बद्दल जी काही अपडेट मिळत असेल ते मी पटकन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते. सो आपल्या या चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर नक्कीच झाला पाहिजे. त्याच पद्धतीने अजून खूप काही गोष्टी मला तुमच्याशी डिस्कस करायच्या आहेत, पण वेळच भेटत नाहीये. सो मला ते प्रॉपर बोलताच येत नाहीये. पण मी आता तरी लिटरली आपला हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे की जागावाढ आणि नवीन भरती कधी होते. आणि नवीन भरतीचं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. जर 31 डिसेंबरच्या आधी तसं पण भरती नाही ना झाली तर नेक्स्ट मंथ म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे, पण तुम्हाला 1 वर्षाची वयवाढ सुद्धा मिळणार आहे. सो तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता टेन्शन फक्त याच गोष्टीचं आहे की जागा किती वाढणार आहेत. जागा वाढणार हे निश्चित आहेत, पण त्या नक्की किती वाढणार आहेत आणि मग ते नक्की किती वाढणार तर त्या कॅटेगरीनुसार किती वाढणार. कारण की मुलांचे प्रश्न सुद्धा आहेत की कॅटेगरीनुसार आम्हाला सांगा, पण कॅटेगरीनुसार नाही सांगू शकत ना, कारण की जोपर्यंत निश्चित आकडा आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण त्या प्रॉपर जी टोटल संख्या असेल त्याची फोड नाही करू शकत कॅटेगरी वाईज. सो पहिला एकदा टोटल जागा वाढ किती होते ते समजू दे आपल्याला. निश्चित आहे की 2 ते 2.5 हजार होणार, पण जास्त होऊ दे. 3, 3.5, 4 हजार जागा, 5 हजार जागा, जास्तीत जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त जागा वाढू दे. यासाठी मुलं खूप प्रयत्न करतायत. तुम्ही त्यांना सपोर्ट करा, फिजिकली नाही तर ऍटलीस्ट मेंटली सपोर्ट करा. मेसेज, कॉल्स अशा गोष्टींना त्यांना तुम्ही पाठिंबा द्या, कारण की शेवटी ते घरदार सोडून तिथे जाऊन बसलेत. आणि भरती फक्त तुम्हाला मी आधी पण सांगितली, भरती प्रक्रियेत फक्त एक उमेदवार नसतो, त्याची पूर्ण फॅमिली उतरत असते. सो फॅमिलीचा विचार करा. आणि बाकीच्यांना नवीन भरतीकरिता जे मुलं आहेत ज्यांना खरंच पोलीस भरती करायची आहे त्यांनी प्रॉपर 100% द्या. येणारी भरतीत आपली एक सीट कन्फर्म असेल या उद्दिष्टाने तयारी करा, कारण की वेटिंगला राहणं हे खूप मोठं दुःखाची गोष्ट आहे. एक वेळ निवड नाही ना झाली तरी चालते, पण वेटिंगला राहून झुरत राहणं ना, तो त्रास काय असतो तो आम्हाला विचारा किंवा आताच्या वेटिंगच्या मुलांना विचारा, ते तुम्हाला खरंच एकदम स्पष्टपणे सांगतील. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे नवीन मुलांना की प्लीज तुम्ही तुमच्या 100% अभ्यासाला द्या, 100% ग्राउंडला द्या. आणि येणारी भरती सांगू का, आता फक्त फॉर्म्स निघणार आहेत. भरती ही जाणार आहे जुलै-ऑगस्ट नंतरच. आणि आताची जी ट्रेनिंगला बॅच पण जाणार आहे ना, ती 1 मार्च पासून ट्रेनिंग सुरू होणार आहे. सो ते नोव्हेंबर पर्यंत चालेल. आणि भरती प्रक्रिया ही ऑगस्ट-सप्टेंबरला चालू होऊन नोव्हेंबर पर्यंत फिनिश होणार आणि डिसेंबर लगेच तुम्हाला ट्रेनिंगला पाठवणार आहे. सो तुम्ही ती एक सीट तुमची असेल असे या पद्धतीने अभ्यास आणि प्रॅक्टिस दोन्ही गोष्टी चालू ठेवा. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण की असं काही ना काहीतरी नवीन गोष्टी घडतच असतात या भरतीत. ही भरतीच अशी झाली ना की सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या भरतीत काही ना काहीतरी प्रत्येक गोष्ट नवीनच बघायला मिळाली आहे. जशी की काल झाली, अक्षरशः 30 मुलांची नावं पटकन काढून टाकली आणि नवीन मुलं पटकन ऍड केली त्यांनी. ह्याच्या आधी पण तसंच झालं की डॉक्युमेंटेशनसाठी ते लोकांनी वारंवार त्यांनी तारखा ती लोक वाढवत गेली आणि हे खूप चुकीचं होतं. कदाचित ती लास्ट तारीख त्यांनी तिथे स्टॉप केली असती तर आज खूप वेटिंगचे मुलं वर चढले असते, जे निवडी आधी त्यांची नावं समाविष्ट झाली असती. कारण की खूप मुलं अशी होती जे डॉक्युमेंट्समध्ये त्यांना प्रॉपर टाइम वेळ माहित नव्हता. सो त्यांनी रिक्वेस्ट करून त्यांना त्यांच्यासाठी डॉक्युमेंटेशनची तारीख वाढवली आणि लिटरली तो चान्स जो वेटिंगवाल्यांना मिळणार होता तो निघून गेला. सो मी एवढंच म्हणेन की त्यांनी असं नाही केलं पाहिजे. एक डेडलाईन ठरवली आहे ना बाबा, ही मेडिकलची ही डेडलाईन आहे, डॉक्युमेंटची ही डेडलाईन आहे, ह्याच्यानंतर जो कोणी येईल
तो या भरती प्रक्रियेतून अपात्र ठरेल आणि ह्याच्या जागी तुम्ही डायरेक्ट वेटिंगची मुलं घ्या ना, ते पण एवढी मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेत. 1-2 मार्कामुळे ते लिटरल त्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत. सो मला असं वाटत नाहीये की त्यांना काय तुम्ही हे करायला पाहिजे. तुम्ही पटकन निवड यादीतल्या मुलांना तुम्ही एवढं प्रेफरन्स देताय, तेवढंच प्रेफरन्स तुम्ही वेटिंगच्या मुलांना सुद्धा द्या, असं माझं मत आहे. बघू आता काय होतंय, किती संख्येने जागा वाढ होते. जास्तीत जास्त व्हावी यासाठी सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करा. कोणी कोणाला असं दुखवू नका. नवीन भरती करणाऱ्या मुलांना सुद्धा सांगते, अजिबात वेटिंगच्या मुलांना दुखवू नका, कारण की ते खूप मेहनत आणि खूप भरती त्यांनी आतापर्यंत दिलेली असते. त्यांचं दुःख तुम्हाला नाही समजणार. आणि नवीन भरती ही येणारच आहे, त्यासाठी तुम्ही तुमची 100% देण्यासाठी तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा. आणि थोडं अजून मला 1-2 टॉपिकवर बोलायचं आहे, त्याच्यासाठी मी नंतर आपण भेटणारच आहोत. आणि जर या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम जर कोणी अजूनपर्यंत जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो पटापट जावा आणि जॉईन करून घ्या. आणि कोणाला काही प्रॉब्लेम असेल, काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मी रिप्लाय देण्याचं काम हे नक्कीच करत असते. आणि त्या पद्धतीनेच जर कोणाला अजून काही बोलायचं असेल, काय असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तुमच्या प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या मित्र मैत्रिणीला शेअर करा हे अकाउंट, जेणेकरून त्यांना पण थोडाफार धीर मिळू दे, त्यांना समजू दे गोष्टी काय चालल्यात त्या. आणि इतकं सांगते की कमेंटमध्ये असं विचारू नका की किती जागा वाढ होणार आहे किंवा नवीन भरती कधी येणार आहे, कारण की ही गोष्ट कोणीच तुम्हाला 100% सांगू शकणार नाहीये. आणि जर कोणी सांगत असतील ना की इतकी जागा वाढ होणार आहे किंवा इतकी या तारखेलाच भरती डिक्लेअर होणार आहे, तर ते त्यांच्या फक्त चॅनलचं प्रमोशन करण्यासाठी बोलतात. त्यांना फक्त त्यांच्या चॅनलचे व्ह्यूज वाढवायचे असतात, याकरिता ते लोक बोलत असतात. सो तुम्ही विश्वास ठेवू नका अशा कुठल्याच गोष्टीवरती, कारण की जागावाढ ही संख्या अजूनही निश्चित नाहीये. जागावाढ होणार हे 100%, पण संख्या निश्चित नाहीये. आणि त्या पद्धतीनेच नवीन भरती येत्या 1-2 डिसेंबर जानेवारी पर्यंत येणारच आहे, पण ती ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये होणार आहे, हे पण मी तुम्हाला क्लिअर सांगते. सो अजूनही कोणाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की मला विचारा. आणि कोणाचाही काही ऐकण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. तुम्हाला एवढाच जर वेळ असेल तर अभ्यासामध्ये लावा, प्रॅक्टिस करण्यासाठी लावा. आता ह्याच्या व्यतिरिक्त मी अजून काहीच बोलू शकत नाहीये. चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि असा सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टमुळे आज आपण 600 सबस्क्रायबर्स, आपली 600 फॅमिली पूर्ण झालेली आहे. आणि कोणाला काही मदत लागली तर नक्की सांगा मला. सगळ्यांनी मला ऍक्च्युली बुक लिस्टसाठी सांगितलंय, त्याची व्हिडिओ मी सेपरेट बनवणार आहे, कारण की मला त्या विषयावर सुद्धा थोडं बोलायचं आहे. सो आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ.